माझा मितवा मालिकेचा आजचा भाग हा जबरदस्त असा आहे. होळी स्पेशल असा भाग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आजी आणि त्याचसोबत मामा गप्पा मारत असतात. मामा आजींना म्हणत असतात की एकंदरीत बरंच झालं ना की आजच्या होळीच्या दिवशी ईश्वरी घरी आली, ते म्हणजे घरही प्रसन्न आणि सगळंच काही एकत्र सामावून गेलं. आता बरं वाटतंय जरा, असंही मामा बोलत असतात. मामा जेव्हा हे सगळं काही बोलतात तेव्हा आजींना अंजलीची आठवण येऊ लागते. कारण आज कित्येक वर्षानंतर असं होणार होतं की अंजलीच या सगळ्या प्रोग्राममध्ये नाही आहे. ईश्वरी जरी सुखरूप घरी आलेली असली तरी सगळ्यांना अंजलीची कमी भासत असते. त्यात ग्रहण असल्यामुळे जास्तच आता आजीला अंजलीची काळजी वाटत असते. आजी हे सगळं बोलूनही दाखवते. आजी म्हणत असते की काय करावं ना खरंच कळत नाही आहे. म्हणजे मला एकेका काही वाटतं की आपण जर अंजलीला बोलवलं तर अंजलीची काळजी घेता येईल. कारण ग्रहण काळामध्ये गरोदर महिला आणि त्याचसोबत लहान मुलांनी खूप जास्त काळजी घ्यायची असते. पण जर आपल्यासमोर अंजलीच नसेल तर कसं होणार आहे? जावई बापू हे कसं कामासाठी बाहेर जातात, ते कधी जातील, मग अंजलीला सगळं करावं लागेल आणि ते तिच्यावर बाधू शकतं. या सगळ्या गोष्टी आजी आणि त्याचसोबत मामा बोलत असतात. तेव्हा हे सगळं काही अर्णवने ऐकलेलं असतं. त्यामुळे अर्णवचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. अर्णवला कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळे अर्णव खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो. ईश्वरी ही निवांत पडलेली असते. त्याच वेळेला ईश्वरीचा डोळा लागला की काय असंच अर्णवला वाटतं. म्हणून अर्णव काही ईश्वरीला उठवत नाही, पण ईश्वरीला जाग येते. अर्णव टेन्शनमध्ये बसला आहे हे तिला जाणवतं. म्हणून ती लगेचच खटकन उठते आणि अर्णवच्या बाजूला जाऊन बसते. अर्णवला विचारते की अर्णव सर काय झालं आहे, सांगा मला प्लीज, काय झालं आहे ते, असंही आता ती म्हणू लागते. त्यावर अर्णव आधी म्हणतो की तू तर आराम करत होतीस ना, मग कर ना आराम, का उठली आहेस, नको तू काळजी करू. नाही, तुम्ही मला टेन्शनमध्ये दिसताय म्हणून मी विचारायला आली आहे, सांगा ना काय झालं आहे प्लीज. मग त्यावर अर्णव सांगतो की आज होळी आहे आणि आज आपल्याकडे ताई नाही आहे. म्हणजे तर ताई असली असती तर बरं वाटलं असतं, पण आज ताई नाही आहे. आणि त्यातच आता आजी मामाशी बोलत होती की काही आज ग्रहण आहे, होलाष्टक योग आहे. मग या सगळ्यामध्ये ताई बाहेर असली तर कसं चालणार आहे. उलट जर ताई घरात राहिली असती तर आपण तिची काळजी घेतली असती, पण ताई घरातच नाही आहे तर काय करावं हा मोठा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. अर्णव आला आता ईश्वरी आयडिया देते आणि ईश्वरी म्हणते थांबा मी तुम्हाला सांगते. मग आता ईश्वरीने अर्णवला आयडिया तर दिलेली असते आणि त्यामुळे अंजली घरी येऊ शकणार असते. त्यामुळे जेव्हा अर्णवला ईश्वरी आयडिया देते तेव्हा अर्णवलासुद्धा ही आयडिया आवडते. मग अर्णव मागचा पुढचा विचार न करताना आता अंजलीला कॉन्टॅक्ट करायचं ठरवतो. पहिल्यांदा आधी तो राकेशला कॉल करतो. राकेशला खिशात घालायचं हे प्लॅनिंग त्याचं असतं. म्हणूनच राकेशला फोन केलेला असतो त्याने. राकेशला तो फोन करून सांगतो की मला जरा हेल्प हवी आहे. राकेश तर खुश झालेला असतो इथे फोन बघून. तो म्हणतो बोल चंटुकल्या, आज माझ्याकडे काय काम काढलं. त्यावर अर्णव आता त्याला सांगतो की ताईला होळीसाठी घरी घेऊन यायचं, तुला 5 लाख रुपये देतो. 5 लाख रुपये फक्त होळीला घेऊन यायचे? नाही नाही, कमी पडत आहेत, राकेश म्हणतो. त्यावर अर्णव म्हणतो चल 7 लाख दिली. 7 लाखाच्या पुढे एकही शब्द बोलू नकोस. आता 7 लाख परफेक्ट आहेत. 7 लाख देतोय, घेऊन ये ताईला होळीसाठी. मग आता कसं 7 लाख म्हटलं तर चालेल, घेऊन येतो ताईला तुझ्या घेऊन येतो. काय फक्त तुझ्या त्या बावळट बहिणीला रिक्षातच तर टाकून आणायचं आहे ना, आणतो, असं आता राकेश बोलू लागतो. इकडे अर्णवला राग येत असतो, पण काय करणार, काही झालं तरी आता सहन करावं हे लागत असतं. शांत असतो, बसत असतो. आणि त्यानंतर राकेश हा खूप खुश झालेला असतो की चला आपल्याला
एवढ्याशा ह्याचे का होईना पैसे तर मिळत आहेत, आपण या बावळट बायकोला घेऊन जायचं. आणि तसं त्याने अर्णवलासुद्धा फोनवर आता सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो की उशीर करू नको, लवकर ये, कारण होळीच्या पूजेला मला ताई हजर हवी आहे. तर मग काम तू सांगितलं आहे आणि मी करणार नाही असं होईल का? हजर असणार आहे सगळेजण, काळजी करू नकोस, असं देखील आता राकेश बोलतो आणि फोन ठेवतो. राकेश जसा फोन ठेवतो तसा मात्र आता राकेशला आनंद झालेला असतो. तो विचार करतो की चला, एवढ्याशा छोट्या कामाचे 7 लाख तर भेटत आहेत, हिला काय घेऊन जायचं आहे ना, फक्त जातो घेऊन. दुसरीकडे आता यादी बनवायचं काम सगळं सुरू असतं या अंजलीचं, कारण आज होळी आहे तर तिला आता पुरणाची पोळी करायची असते. त्यासाठी तिने सगळं सामान लिहून ठेवलेलं असतं आणि ते सगळं सामानाची यादी ती आता राकेशला देणार असते. राकेश तिला विचारतो की हे सगळं काय आहे. त्यावेळेला ती म्हणते की आपल्या दोघांसाठी थोड्या का होईना पुरणपोळ्या करायचं ठरवते, पटकन जाऊन तेवढं सामान घेऊन याल तर बरं होईल, असंही आता ती त्याला सांगू लागते. त्यावर राकेश आता तिला मुद्दामून समजवायला जातो आणि म्हणत असतो की मला असं वाटतं की बघ, ईश्वरीला एवढा त्रास झाला आहे, तिला एवढं लागले तरीसुद्धा आपण आपला राग घेऊन बसलो आहे, असं तुला वाटत नाही का? म्हणजे ईश्वरीला सध्या आपली गरज आहे, आपण काहीतरी करायला हवं ना. मग त्यासाठी आपण इथे बसून चालणार आहे का? मला असं वाटतं की आपण दोघंही जण ना जरा तिच्या मदतीला जायचं का? काय वाटतं बघ, विचार कर, पटते का तुला ही गोष्ट? त्यावर आता इकडे अंजलीला ही गोष्ट पटत असते आणि त्यामुळेच अंजली होकार देते. अंजली म्हणत असते की हो, मलाही तसं वाटलं, पण नंतर मी विचार केला की तुम्हाला काय वाटेल, कारण तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुमचा अपमान तिथे झाला आहे आणि मग तिकडे आपण होळीसाठी म्हणून जाणार ना, म्हणून नको होतं मला, असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता अंजलीला राकेश समजावतो आणि नको, आजच्या दिवशी ना सगळ्या काही गोष्टी जुन्या आहेत ना त्या विसरून जायच्या, जास्त रागराग करायचा नसतो, आपण सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मार्गी लावूया, मग तर झालं. चालणार आहे का तुला? आपण जाऊया. तसंही तुझा राग कोणावर आहे आणि अर्णववर. मग मामा, आजी, मामी यांनी काय केले तुझं, तेही तुझी वाट बघतच असतील ना. त्यांनाही वाटत असेल की या सणाच्या दिवशी तरी निदान तू त्यांच्याबरोबर असावीस. मग असा विचार नाही येते का तुझ्या मनामध्ये? हां, वाटते मला तसं, पण तरीसुद्धा राकेश म्हणतो की आता राहू दे, कोणताही मागचा पुढचा विचार करू नकोस, ठरवलं आहे ना, मग आपण जायचं. थोड्या वेळासाठी का होईना जाऊन येऊया, मग तर झालं. मग आता इकडे तीसुद्धा ऐकायला तयार होते. ती म्हणते ठीक आहे, आता तुम्हीच मला इतकं समजून घेताय तर मलाही आवडलं. उलट माझंच मन करत होतं, पण तुम्हाला कसं बोलावं ना यासाठी माझं मन धजावत नव्हतं, बस इतकंच, असंही ती आता सांगू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता राकेश तर ऐकतच बसतो. राकेश म्हणतो, अगं बावळट बायको, तुला इकडनं तिकडे घेऊन जायचे 7 लाख भेटत आहे तर मी कशाला टाळू? इकडे आता ईश्वरी एवढं आजारी असतानासुद्धा पुरणपोळीचा घाट घालून बसलेली असते. ती एकटीच सगळं करत असते. तर तेवढ्यातच अर्णव किचनमध्ये येतो. अर्णव म्हणतो की तू आता कुठे, या सगळ्यातून बरी झालीस, रिकवर होतेस आणि आता पुन्हा हे सगळं कशासाठी? त्यावर ईश्वरी म्हणते की सण असेल ना की अशी शक्ती अंगामध्ये येते, म्हणजेच ना सगळ्या काही गोष्टी अशा आवडीने कराव्याशा वाटतात. म्हणूनच म्हटलं करून टाकावं पुरणपोळ्यांचा बेत, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी मस्त आणि व्यवस्थित होतील. मग तुम्हाला काही आठवतं आहे का? त्यावर अर्णव म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर अर्णवला ईश्वरी आठवण करून देत असते मागच्या वर्षीच्या होळीच्या कॉम्पिटिशनची, जेव्हा अर्णवने ईश्वरीसोबत पुरणपोळी बनवायचं कॉम्पिटिशन केलेलं होतं. त्या सगळ्या गोष्टी आता आठवू लागलेल्या असतात. तर तेवढ्यातच ना आकाश येतो. आकाश म्हणत असतो की काय चाललं आहे लवबर्ड्सचं किचनमध्ये? ओ, आज मस्त ईश्वरी, आज बेत दिसतोय छानच, म्हणजे आज काही पुरणपोळ्या खायच्यात वाटतं. मग काय दादा, आजही होऊन जाऊ दे का कॉम्पिटिशन? मुद्दामून आकाशही अर्णवची मजा घेत असतो. तर ईश्वरीला खूप जास्त हसू येत असतं. ईश्वरी म्हणत असते, मी तेच बोलत होते त्यांना, आता करायचं आहे का कॉम्पिटिशन? मग करायचं का? त्यावर मात्र अर्णव नाही असं सरळ बोलून टाकतो, कारण अर्णवला आता माहिती असतं की हे काही आपण स्वतःहून करू शकणार नाही आहे.
त्यापेक्षा आपण या सगळ्यातून माघार घेतलेलीच बरी. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की नाही नाही, तू कर बाबा तुझं तू. आणि त्यामुळे आता ईश्वरी छान अशा पुरणपोळ्या सगळ्यांसाठी बनवत असते, कारण अंजली, राकेश सगळीच जण आज घरी येणार असतात. पण ईश्वरीला एवढं बरं नसतानासुद्धा ईश्वरी काम करते, ही गोष्ट अर्णवला कुठेतरी खटकत असते. म्हणूनच तो तिच्या बाजूला उभा असतो, तिला मदत करण्यासाठी. म्हणून तिला काही हवं नको का, कारण तिला थोडा वेळाने चक्कर येत असते, कारण तिच्या अंगात अशक्तपणा आलेला असतो. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला असतो. दुसरीकडे आता जो अर्णव असतो त्यांनी शिर्केना कामाला लावलेलं असतं. श्रीकांत धुमा या पत्रकाराला कुठूनही शोधून काढायचं आणि काही एनी कॉस्ट मला तो भेटला पाहिजे असं देखील आता सांगितलेलं असतं. म्हणूनच आता शोध मोहीम सुरू असते. ही शोध मोहीम सुरू असतानाच इकडे मात्र आता सगळेजण बाहेर आलेले असतात, का तर होळीची पूजा करायची आहे म्हणून. सगळेजण जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र आता इकडे अर्णवही बघतच बसतो. अर्णव म्हणत असतो की चला आता. आजीला तो म्हणतो की बघितलंस का, कोणाला तरी किती जोर आला होता ते. मग आजीही म्हणते की हो रे, कळलंय मला तू कोणाला बोलतोयस ते, तुझ्या बायकोलाच म्हणतोय ना. अरे सण म्हटलं की उत्साह येतोच ना, तेव्हा सगळ्या अंगातला निघून जातो. मग तेव्हा असं वाटतं की सगळं काही करावं. अगदीच ईश्वरीचंही तसंच झालं आहे. अर्णवने असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीही अर्णवकडे बघत असते, कारण ईश्वरीने पुरणपोळ्या केलेल्या असतात. एवढ्या वेळ किचनमध्ये उभी राहिलेली असते ना, ही गोष्ट कुठेतरी खटकत असते अर्णवला, आणि म्हणूनच अर्णव बोलत असतो. पण ईश्वरी ही आता शांतच राहते. ईश्वरी म्हणत असते की हो हो, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. मग इकडे आता काय, आता मग सगळं काही ओके आहे ना, काय यामध्ये सुद्धा काही मदत असणार आहे. तसंही दादाचं आजकाल खूप जास्त प्रेम दिसतंच आहे, तर मामाही मजा घेतो. हो, मी तर हॉस्पिटलपासून बघतोय कोणीतरी प्रेमाची उपमा असं. मग आता हे सगळं बघूनच ना इकडे अर्णव आणि ईश्वरीला हसू येतं, कारण हॉस्पिटलमध्ये अर्णवला ईश्वरीला भरपत होता आणि हे सगळं मामा बोलून दाखवतो आणि त्यामुळेच आता हसू आवरत असतं. मग दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरीच्या हस्तेच ही पूजा व्हायला हवी असं आजीचं म्हणणं असतं, कारण यावर्षी हे नवीन जोडपं आहे, त्यामुळे ह्यांच्या हातून पूजा झाली की कसं सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणणं असतं. मग आता इकडे वल्लरी म्हणत असते, पण मला असं वाटतं ना, या सगळ्यामध्ये जर आपली अंजली आली असती तर बरं वाटलं असतं ना. आज पहिल्यांदा असं आहे की आपल्यासोबत अंजली नाही. अंजली असली असती तर सगळं काही नीट झालं असतं असंही आता वल्लरी म्हणत असते. पण ह्या लोकांना कोणालाच माहिती नसतं की आधीच अर्णवने या सगळ्याची अरेंजमेंट जी आहे ती करून ठेवलेली आहे. तिलाही तेच वाटत असतं. आजी म्हणत असते की हो ना, आजच्या दिवसातच अंजली नाही, अंजली असली असती तर अजून उत्साह वाढला असता. तर मामा मागे वळून पाहतात तर काय, तिथे आता अंजली आणि राकेश आलेली दिसतात. राकेश आणि अंजलीला एकत्र बघून मामा तर खुश होतात. मामा म्हणतात हे काय, आपण अंजलीची वाट बघत होतो आणि अंजली आलीच. अंजलीला बघूनच ना आता आजी, वल्लरी सगळेजण खुश होतात, कारण कित्येक दिवसानंतर अंजली पुन्हा एकदा घरी आलेली असते. आणि जेव्हा घरी येते ना तेव्हा मात्र आता सगळीजणं खुश असतात. अर्णवलाही आनंद झालेला असतो, पण अर्णवने पैसे देऊन बोलवून घेतलेलं असतं, राकेशने म्हणून तर आणलेलं असतं. या सगळ्या गोष्टी कोणालाच माहिती नसतात. इकडे जेव्हा अंजली येते तेव्हा अर्णवच्या चेहऱ्यावरही हसू असतं, कारण आज त्याचं जे स्वप्न होतं, म्हणजेच त्याला मिळवायचं होतं त्याच्या बहिणीला, आणि आज त्याला बहिणीला इथे आणता आलं, त्यापेक्षा त्याला कोणताच आनंद महत्त्वाचा वाटत नव्हता. आजीला जाऊन अंजली लगेच मिठ्या मारते आणि त्यामुळे आता म्हणत असते की अंजली, खरंच बरं वाटलं, आम्ही ही तुझीच आठवण काढत होतो की आज यावेळेला अंजली नाही, पण आज अंजली आलीस ना तू, आम्हाला खूप बरं वाटले. वल्लरी ही आता म्हणत असते की चला. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मी तर राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी आता तुम्हाला कसं वाटतंय, डोकं वगैरे दुखत नाही आहे ना. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही, आता मी ठीक आहे. मग त्याच वेळेला राकेश मुद्दामून विषय काढत म्हणत असतो की कोण हल्ला करणारा व्यक्ती आहे तो सापडला का. त्यावर मामा म्हणतात की नाही नाही, या सगळ्याचा शोध सुरू आहे, पोलीस त्यांच्या परीने शोध घेत आहे, नेमकं हल्लेखोर कोण आहे ना, हे मामा बोलत असतात. तेवढ्यातच ना आता इकडे राकेश कसा म्हणतो, राकेश म्हणतो की कधी कधी हल्लेखोर आपण बाहेरचे आहेत असं म्हणून शोधत असतो, पण हल्लेखोर घरातलेही असू शकतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. हा सगळा टोमणा वल्लरीकडे बघून असतो. वल्लरीला कळत असतं की हे सगळं काही आपल्यासाठी आहे.
वल्लरीच उभी असते आणि ती नामानिराई असते, जसं की तिने काही केलेलंच नाही आहे असा काहीसो आविर्भाव तिच्या चेहऱ्यावर असतो. त्यानंतर आता इथे राकेश आणि अंजली आलेली असतात, म्हणूनच मुद्दामूनच वल्लरी म्हणते की अनायसे अंजली आणि जावईबापू आले तर त्यांनाच आपण हा मान द्यायचा का. चला आपण त्यांनाच हा मान देऊया. कसं आज होळीची पूजा आहे तर, कारण आहे ना या वल्लरीला काही झालं तरी ईश्वरीला कसलाच मान द्यायचा नसतो आणि त्यासाठी तिची खटपट सुरू असते. पण त्याच वेळेला मात्र आता राकेश हे सगळं खोडीस काढतो आणि म्हणत असतो की नाही, आम्ही तर दरवर्षी करतोच की होळीची पूजा, यावर्षी जावई बापू बाजूला राहू देत आणि यावर्षी नव्या सुनबाईंना चान्स द्या, कारण आता अर्णवचं आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे ना, मग त्यांनाही संधी मिळायलाच हवी म्हणून मी म्हणतो, असंही आता राकेश म्हणू लागतो. मग अर्णव ईश्वरी आता होळीची पूजा करण्यासाठी पुढे येतात. ईश्वरीने नैवेद्याचं ताट वगैरे सगळं तयार केलेलंच असतं आणि त्याचसोबत आता अर्णव ईश्वरी जोडीनं पूजा करतात. जेव्हा जोडीनं पूजा करतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरीची मुद्दामूनच आकाश मजा घेत असतो. आकाश आता म्हणत असतो की काय काय मग कसं काय, आता होळीची पूजा करायची, होळीभोवती पेऱ्या मारायच्या आहेत, मग आज मदत होईल ना कसली तरी, असंही आता मुद्दामून म्हटलं जात असतं. तर इकडे ईश्वरी आधी पूजा वगैरे करून घेते, नैवेद्य दाखवते, मग अर्णव ती होळी पेटवायला घेतो. अर्णव आता ती होळी पेटवायला घेतो तसं मामा लगेच बोंब ठोकायला सुरुवात करतो. ईश्वरी हे सगळं बघून हसत असते. आता ईश्वरी त्या पूर्ण होळीभोवती गोल फिरणार असते, तर अर्णव तिला सपोर्ट करत असतो, म्हणजे अर्णवची साथ ही नेहमीच तिला असते. अगदी तिच्या बरोबरीला तो उभा असतो आणि मग काय जोडीने दोघंही जण ती होळीची पूजा करतात आणि अंजली हे सगळं बघून खुश असते. राकेशला तर आनंद झालेला असतो. राकेश म्हणतो की जाऊ दे, या मूर्खबाईला इथे आणलं तर 7 लाखाचा प्रश्न तर सुटला आहे, बरं वाटतंय, जरा पैसे तर खिशात भेटणार आहेत ते. इथे वल्लरीसुद्धा थोडी टेन्शन फ्री असते, पण ज्या काही गोष्टी झाल्या आहेत आपल्या आयुष्यात त्या सगळ्या काही आता इथेच संपू देत आणि पुढे काही व्यवस्थित होऊ दे असाच विचार ना आता मात्र सुरू असतो. आणि जेव्हा हा सगळा विचार केला जात असतो तेव्हा मात्र आता आजी जी आहे ती शांतपणे उभी असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव ह्या दोघांचीही पूजा वगैरे करून सगळं काही झालेलं असतं. मग आता इथे सगळीजणं उभे असतात आणि त्याच वेळेला एकत्र मिळून नमस्कार करत असतात. अर्णव म्हणत असतो की चला फायनली सगळी पूजा झालेली आहे आणि तो सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असतो. तर ईश्वरीसुद्धा आता होळीसमोर उभी राहून प्रार्थना करत असते आणि तिलासुद्धा हेच वाटत असतं की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, ज्या काही गोष्टी आहेत त्या अडवू दे नको, आणि म्हणूनच ती देवाकडे खास प्रार्थना करत असते. कारण तिलाही कळत असतं की घरात जे आहे ते खूप जास्त वातावरण खराब झालेलं आहे आणि सगळ्या काही गोष्टी पूर्वपदावर यायला हव्यात अशाच तिला वाटत असतं. आणि त्याचसोबत आता ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या कुठेतरी संपायला हव्यात, म्हणजेच तिच्या आईवर लागलेले जे डाग आहेत ते कुठेतरी संपायला हवेत असाही विचार ना ती आता करत असते आणि त्याचसाठी तिची ही पूजा सुरू असते. तर दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी जोडीनेच त्या होळीभोवती फिरत असतात आणि इथे आकाशने मजा घेतलेली असते. तर आकाशचं असं म्हणणं असतं की ईश्वरीला चक्कर येऊ नये म्हणून तू निदान मदत तरी तिला कर. मग आता आकाशने सांगितले म्हटल्यावर अर्णव तिला मदत करतो आणि त्याच वेळेला तेवढ्याच त्यांना संधी मिळते एकत्र अशी गोल गोल फिरायची आणि त्यामुळेच आता ते एकदमच खुश असतात. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी हे गोल फिरत असतात. तर राकेश हा एकदमच रागात पाहत असतो. राकेशला असं वाटत असतं की ह्या इंदुरी जिलेबीसोबत कधी आपल्याला वेळ घालवता येतोय, पण इकडे अर्णवने ईश्वरीला आपलंसं केलेलं असतं, त्यामुळे आता राकेशची ही संधीसुद्धा हुकलेली असते. पण आता अंजली इथूनच निघून जाणार असते, तिला काही यायची आतमध्ये इच्छा नसते, कारण तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यामुळेच ना ती तिकडनं जाणार असते. दुसरीकडे अर्णव जो आहे तो शिर्केंना फोन करून फोर्स करत असतो की तुम्ही कुठूनही त्याला शोधून काढा, अगदी पाताळात जरी लपलेला असला ना तर तो श्रीकांत धुमाळ मला हवा आहे म्हणजे हवा आहे. आता हे नेमकं बोलणं ना वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरी जेव्हा हे ऐकते तेव्हा तर तिला धक्काच बसतो. वल्लरीला भीती वाटू लागते की आता आपलं काय होईल. त्याच वेळेला आता अर्णवने श्रीकांत धुमाळचा शोध घ्यायला सुरुवात केली. जर तो भेटला तर आपणही या सगळ्यात अडकू, ही गोष्ट वल्लरीला आता कळून चुकलेली असते.
त्यामुळे वल्लरी टेन्शनमध्ये येते. अर्णवचं बोलणं ऐकूनच. पण अर्णवने आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मॅनेज केलेल्या असतात. शिर्केला कामाला लावलेलं असतं आणि त्यामुळे शिर्के हे काम उत्तमरित्या करेल हे माहिती असतं. पण आता श्रीकांतला जसं की या वल्लरीने लपायला सांगितले म्हणूनच तो लपून बसलेला आहे. म्हणून आता इथे वल्लरीला टेन्शनसुद्धा आलेलं असतं की काय करावं, तो असेल का, नीट लपून बसला असेल का, असे सुद्धा विचार ना मनामध्ये येऊ लागलेले असतात. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी रूममध्ये असलेल्या अर्णवला समजावत असते. आता आपल्याकडे ताई आल्या आहेत फक्त होळीसाठी, पण आपण त्यांना कायमचंसुद्धा आपल्याकडे ठेवून घेऊ शकतो. त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत असंही ईश्वरी अर्णवला सांगते. अर्णवला ही गोष्ट पटते. मग आता अर्णव आणि ईश्वरी खाली जातात. त्याच वेळेला इकडे अंजलीला सगळेजण सांगत असतात की आता आलीच आहेस तर थांब. पण आता अंजली जी आहे ती थांबायला तयार नसते. ती सरळ म्हणते की नाही, मी इथे थांबू शकत नाही, मी फक्त होळीच्या पूजेसाठी आलेली होती. म्हणजे आता राकेशही तिला फोर्स करत असतो. राकेशला पुन्हा बहुधा अर्णवने ऑफर दिलेली असेल पैशांची, म्हणूनच राकेश अंजलीला म्हणत असतो की आपण पुन्हा येऊया का इथे राहायला. पण ती सरळ सरळ नकार देते या सगळ्या गोष्टीला. ती म्हणत असते की नाही म्हटलंय ना मी, तर मी येणार नाही आहे. त्यामुळे आता राकेश कसा अंजलीला मनवतो आणि अंजली पुन्हा कशी इथे येऊन राहते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.